नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश ग्रामर सिरीजच्या डे 30 यामध्ये डे 5 या व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर टेन्स शिका, तेही अगदी सोप्या भाषेमध्ये आणि तेही अगदी तुमच्याच मातृभाषेत म्हणजे मराठीमध्ये. जर तुम्हाला टेन्स अवघड जात असेल, टेन्सवरचा कोणताही प्रश्नपत्रिकेमध्ये विचारल्यावर तुम्हाला टेन्शन येत असेल किंवा तुम्हाला त्यामध्ये मार्क्स देखील चुकीचं तुम्ही करत असाल, मार्क्स मिळत नसतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पहा, बोर्डाची परीक्षा 10वीची असो किंवा 12वीची किंवा तुम्ही कोणत्याही येत असाल, त्यामध्ये टेन्सवरचा प्रश्न ग्रामरमध्ये हमखास विचारला जातो. जसं की आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स किंवा किंवा कन्वर्ट द गिवन सेंटेन्स इंटू सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स किंवा परफेक्ट प्रेझेंट टेन्स. जे काही एकूण 12 प्रकार आहेत काळाचे, त्यापैकी कोणत्याही एका प्रकारामध्ये तुम्हाला दिलेला सेंटेन्स कन्वर्ट करा असा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे तुम्हाला जर तो देखील प्रश्न 2 सेकंदात सोडवायचा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून तुमचं टेन्स हे परफेक्ट होणारच आहे. त्याचबरोबर तुमचं इंग्लिशचं जे ग्रामर असणार आहे ते टेन्सवरतीच डिपेंड आहे. पहा, त्यामुळे टेन्स जर जमलं तर तुम्हाला इंग्लिशसुद्धा जमणार आहे. तर सर्वात आधी पहा, कालच्या डे 4च्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक वर्ब दिला होता की त्याचं सेकंड आणि थर्ड फॉर्म मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर सिंग हे वर्ब होतं पहा, आणि असा एक हा वर्ब आहे ज्याचं सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म आणि फर्स्ट फॉर्म हे डिफरंट आहे. पहा, तर यामध्ये पाहू शकता, फर्स्ट फॉर्म आहे वर्बचा सिंग, सेकंड फॉर्म आहे सॅंग आणि थर्ड फॉर्म आहे संग. तर दिलेला हा जो वर्ब आहे त्याचं वाक्यामध्ये वापर करून त्यामध्ये टेन्सच्या या 12 जे एकूण प्रकार आहेत त्यामध्ये पहा कशा प्रकारे त्यामध्ये चेंजेस होतात काळानुसार. तर चला तर पाहूयात. सर्वात आधी पहा, टेन्सचे एकूण 3 प्रकार आहेत: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. तर इथं पाहू शकता वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर वर्तमान काळाचे परत एकूण 4 उपप्रकार पडलेले आहेत. पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ आणि परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आणि त्यानंतर चौथा असणार आहे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. तर एकूण 4 प्रकार आहेत आणि दिलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे दिलेले वाक्य हे कोणत्या काळात आहे जर ओळखायचं असेल तर काही मी तुम्हाला ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहेत, त्या नेहमी लक्षात ठेवा. तर पहा, साध्या वर्तमान काळात वाक्य आहे हे कसं ओळखायचं. तर जो तुमचा वर्ब असणार आहे त्याचा फर्स्ट फॉर्म असतो आणि यामध्ये कोणतंही हेल्प वर्ब नसतं. पहा, तर पहिलं सेंटेन्स पहा, आय सिंग अ सॉन्ग. तर यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्बचा वापरलेला आहे. जर तर शी हे करता असेल तर काय होणार आहे, तुमच्या क्रियापदाला यस प्रत्यय लागणार आहे. पहा, काय होणार आहे तुमचं वाक्य, शी सिंग्स अ सॉन्ग. त्यानंतर ही असेल तर ही सिंग्स अ सॉन्ग, वी असेल तर वी सिंग अ सॉन्ग. फक्त शी, ही किंवा एनी विशेष नाम जसं की रोहिणी, रोहित, सचिन असं कोणतंही नाव असेल तर तिथे काय होणार आहे, तुमच्या क्रियापदाला यस प्रत्यय लागणार आहे. आणि आय, वी, त्यानंतर इट, दे यासारखी जी कर्ता असणार आहेत पहा, त्याला काय होणार आहे, तुमचा क्रियापदाला यस प्रत्यय हा लागणार नाही. तर लक्षात ठेवा, आय असेल तर क्रियापदाला यस प्रत्यय लागणार आहे का, नाही. तर कसं वाक्य येणार आहे पहा, आय सिंग अ सॉन्ग. तर फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब असतं आणि यामध्ये कोणतंही हेल्प वर्ब वापरलेलं नसतं. त्यानंतर सेकंड असणार आहे पहा, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ. वर्तमानामध्ये क्रिया अपूर्ण राहिलेली असते, त्यामुळे दिलेलं वाक्य हे अपूर्ण वर्तमान काळात आहे असं तुम्हाला काय करायचं आहे तर लिहायचं आहे. तर यामध्ये हेल्प वर्ब कोणतं लागणार आहे, एम हे हेल्प वर्ब लागणार आहे आणि तुमच्या मेन वर्बला ING प्रत्यय लागणार आहे. तर वाक्य कसं होणार आहे पहा, आय एम सिंगिंग अ सॉन्ग. त्यानंतर जर तिथं वी हा करता असेल तर वी आर येणार आहे, कारण वी हे अनेक वचन आहे. पहा, वी आर सिंगिंग अ सॉन्ग. शी असेल तर त्या जागी हेल्प वर्ब इज लागणार आहे. पहा, वाक्य कसं येणार आहे सांगा. तर यामध्ये शी इज अ सिंगिंग अ सॉन्ग, ही असेल तर ही इज अ सिंगिंग अ सॉन्ग, इट असेल तर इट इज अ सिंगिंग अ सॉन्ग, दे असेल तर दे आर अ सिंगिंग अ
सॉन्ग. तर कर्त्यानुसार कोणता हेल्प वर्ब घ्यायचा आहे कसं लक्षात ठेवायचं. आय असेल तर एम घ्यायचं, वी असेल तर आर घ्यायचं, वी आणि दे असेल तर आर घ्यायचं, इट असेल, शी असेल किंवा ही असेल तर इज हे काय येणार आहे, हेल्प वर्ब येणार आहे. आणि तुमच्या मेन वर्बला आयएनजी प्रत्यय येणार आहे. लक्षात ठेवा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये हेल्प वर्ब वापरलं जातं, जसं की एम आर इज हे काय केलं जातं, हेल्प वर्ब वापरलं जातं. त्यानंतर पहा पुढचा असणार आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. यामध्ये वर्तमानात क्रिया पूर्ण झालेली असते, त्यामुळे दिलेलं वाक्य हे काय असतं तर पूर्ण वर्तमान काळात आहे असं सांगितलं जातं. तर यामध्ये पहा हॅव हे काय असणार आहे, तुमचं हेल्प वर्ब असणार आहे. आणि जे तुमचं मेन वर्ब आहे पहा त्याचा थर्ड फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल फॉर्म तुम्हाला इथं घ्यायचा आहे. तर सिंगचं सेकंड फॉर्म असणार आहे सॅंग आणि थर्ड फॉर्म काय म्हणजेच पास्ट पार्टिसिपल फॉर्म संग असणार आहे. तर वाक्य कसं येणार आहे पहा, आय हॅव संग सॉन्ग. जर तिथं वी असेल तर आहे अशी वाक्यरचना येणार आहे पहा, वी हॅव अ संग सॉन्ग. तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, दे आय आणि वी असेल तर हॅव हे हेल्प वर्ब येणार आहे आणि वर्बचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म तुम्हाला घ्यायचा आहे. तर वाक्य पहा, जर तिथं शी असेल तर हॅज हे काय येणार आहे, तुमचं हेल्प वर्ब येणार आहे. आणि आहे असं थर्ड फॉर्म ऑफ वर्ब आणि आहे असं कर्म. तर शी हॅज संग अ सॉन्ग. ही असेल तर देखील हाच हेल्प वर्ब येणार आहे. ही हॅज संग अ सॉन्ग. त्यानंतर दे असेल तर दे हॅव अ संग अ सॉन्ग. इट असेल तर इट हॅज संग अ सॉन्ग. तर अशा प्रकारे कर्त्यानुसार कोणता हेल्प वर्ब घ्यायचा परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये. लक्षात ठेवा हॅव हे फक्त आय वी आणि देच्या ठिकाणी येणार आहे आणि शी ही किंवा इट किंवा कोणतंही नाव असेल तर तिथं हॅज हे हेल्प वर्ब येणार आहे प्लस तुमचा वर्बचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म तिथं लिहायचा आहे. त्यानंतर पहा पुढचा असणार आहे प्रेझेंट टेन्सचा प्रकार परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर हॅव सोबत बीन हे हेल्प वर्ब लिहायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मेन वर्बला आयएनजी प्रत्यय लावायचा आहे म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म. प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म कधी म्हणतात वर्बचा, ज्यावेळी तुमच्या वर्बला आयएनजी प्रत्यय लागत असतो. जो बेस फॉर्म असतो वर्बचा त्याला आयएनजी प्रत्यय लागला तर त्याला प्रेझेंट पार्टिसिपल असे म्हटलं जातं. तर इथं वाक्य पहा कसं येणार आहे, आय हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. जर तिथं वी असेल तर कसं येणार आहे वाक्यरचना, वी हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. दे असेल तर दे हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. शी असेल तर पहा हॅज येणार आहे त्यामध्ये हेल्प वर्ब, शी हॅज बीन सिंगिंग अ सॉन्ग. ही असेल तर ही हॅज बीन सिंगिंग अ सॉन्ग. इट असेल तर इट हॅज बीन सिंगिंग अ सॉन्ग. तर अशा प्रकारे कर्त्यानुसार तुमचा कोणता हेल्प वर्ब येणार आहे ते लक्षात ठेवा. फक्त आय आणि वीला आणि देला तेवढं आय आणि वीला तेवढं हॅव येणार आहे आणि आय आणि वी ह्या कर्त्याला तेवढं हॅव हे हेल्प वर्ब येणार आहे आणि ही शी दे इटला हॅज हे काय येणार आहे तुमचं हेल्प वर्ब येणार आहे. त्यानंतर पहा पुढचा असणार आहे टेन्सचा प्रकार पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. यामध्ये क्रिया भूतकाळात घडून गेलेली असते. याचे देखील एकूण 4 उपप्रकार आहेत. पहिला असणार आहे सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. तर साध्या भूतकाळामध्ये वाक्य आहे हे कसं ओळखायचं, सर्वात आधी तुमचं जे असणार आहे यामध्ये हेल्प वर्ब कोणता यूज केलेला नसतो आणि तुमचा जो वर्ब असणार आहे त्याचा पास्ट फॉर्म म्हणजे सेकंड फॉर्म इथं यूज केलेला असतो. तर वाक्यामध्ये पहा सिंगचा सॅंग हा काय आहे पास्ट फॉर्म आहे आणि हा यूज केल्यामुळे दिलेलं सेंटेन्स हे सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे असं म्हटलं जातं. तर वाक्य पहा आय सॅंग अ सॉन्ग. त्यानंतर वी असेल तर करता वी सॅंग अ सॉन्ग. त्यानंतर शी असेल तर शी सॅंग अ सॉन्ग. ही असेल तर करता ही सॅंग अ सॉन्ग. दे असेल तर दे सॅंग अ सॉन्ग. खूप सोपा आहे पहा. तुमच्या वर्बचं सेकंड फॉर्म जर असेल तर दिलेलं वाक्य अगदी डोळे झाकून लिहायचं की सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे. त्यानंतर पुढचा असणार आहे पहा पास्ट टेन्सचा प्रकार कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळ. यामध्ये भूतकाळात क्रिया अपूर्ण राहिलेली असते त्यामुळे दिलेलं वाक्य हे अपूर्ण भूतकाळात आहे असं म्हटलं जातं.
तर कशा प्रकारे याची वाक्यरचना येणार आहे, यामध्ये वॉज हे हेल्प वर्ब घेतलं जातं आणि तुमच्या मेन वर्बचा आयएनजी फॉर्म इथं लिहिला जातो. तर कशा प्रकारे वाक्यरचना येते पहा. आय वॉज अ सिंगिंग अ सॉन्ग. त्यानंतर जर वी असेल तर वी वेअर सिंगिंग अ सॉन्ग. कारण वी हे काय असणार आहे, अनेक वचनकर्ता असणार आहे, त्यामुळे तिथं वेअर हा काय येणार आहे, हेल्प वर्ब लागणार आहे. वी वेअर अ सिंगिंग अ सॉन्ग. शी असेल तर शी वॉज अ सिंगिंग अ सॉन्ग. त्यानंतर ही असेल तर ही वॉज अ सिंगिंग अ सॉन्ग. इट असेल तर इट वॉज अ सिंगिंग अ सॉन्ग. दे असेल तर दे वेअर अ सिंगिंग अ सॉन्ग. तर लक्षात ठेवा कर्त्यानुसार काय होणार आहे, तर वॉज किंवा वेअर काय घ्यायचं हे लक्षात ठेवा. आय आणि आय असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आय शी करता आय शी ही इट. आणि तुम्हाला काय करायचं आहे, कोणतंही नाव असेल तर तिथं वॉज हा हेल्प वर्ब घ्यायचा आहे. आणि जर तिथं वी असेल किंवा दे असेल हा करता असेल तर त्यामध्ये वेअर हे हेल्प वर्ब लागणार आहे. आणि तुमचा वर्बचा आयएनजी फॉर्म म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म लिहून आहे असं वाक्य तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पुढचं असणार आहे पहा, पास्ट टेन्स मधला परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. दिलेलं वाक्य हे पूर्ण भूतकाळामध्ये आहे असं कधी ओळखायचं, तर भूतकाळामध्ये पूर्ण क्रिया घडून गेलेली असते, त्यामुळे दिलेलं वाक्य हे पूर्ण भूतकाळात आहे असं म्हटलं जातं. तर आय हॅड अ संग सॉन्ग. तर यामध्ये हॅड हा हेल्प वर्ब असतो आणि तुमचा जो मेन वर्ब असणार आहे त्याचा थर्ड फॉर्म म्हणजेच पास्ट पार्टिसिपल फॉर्म यामध्ये घेतला जातो. तर सिंगचा जो थर्ड फॉर्म आहे पहा संग, आणि सॅंग हा सेकंड फॉर्म आहे. तर इथं थर्ड फॉर्म यूज करायचा आहे पहा परफेक्ट पास्ट टेन्समध्ये. त्यामुळे इथं काय वाक्यरचना येणार आहे, आय हॅड अ संग सॉन्ग. जर तिथं वी असेल तर वी हॅड अ संग सॉन्ग. त्यानंतर दे असेल तर दे हॅड अ संग सॉन्ग. शी असेल तर शी हॅड अ संग सॉन्ग. ही असेल तर ही हॅड अ संग सॉन्ग. रोहिणी एखादं नाव वापरून पाहूया. रोहिणी हॅड अ संग सॉन्ग. रोहित असेल तर रोहित हॅड अ संग सॉन्ग. तर अशा प्रकारे तुम्हाला हॅड प्लस तुमचा जो पास्ट पार्टिसिपल फॉर्म तिथं लिहायचा आहे. त्यानंतर पुढचं असणार आहे पहा परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण भूतकाळ. दिलेलं वाक्य हे पूर्ण अपूर्ण भूतकाळामध्ये आहे हे कधी ओळखायचं, तर पहा हॅडला प्लस बीन हा हेल्प वर्ब लागलेला असतो आणि तुमचा जो मेन वर्ब असणार आहे त्याला आयएनजी फॉर्म लावायचा आणि आहे असं वाक्यरचना असणार आहे. जर तिथं आय असेल तर कशी वाक्यरचना होते पहा, आय हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. जर तिथं वी असेल तर वी हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. दे असेल तर दे हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. शी असेल तर करता शी हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. त्यानंतर ही हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. एखादं नाव वापरूया, सचिन हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. तर अशा प्रकारे परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्सची वाक्यरचना हॅड प्लस बीन आणि तुमचा जो वर्ब असणार आहे त्याचा आयएनजी फॉर्म घ्यायचा आहे आणि दिलेलं वाक्य हे परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये आहे असं म्हणायचं आहे. त्यानंतर तुमचा थर्ड फॉर्म असणार आहे टेन्सचा फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. दिलेलं वाक्य हे भविष्यकाळात आहे असं कधी ओळखायचं, तर दिलेल्या वाक्यामध्ये हेल्प वर्ब हे प्रत्येक ठिकाणी शाल हे वापरलेलं असतं किंवा विल असतं. शाल आणि विल जर दिलेल्या तुम्हाला वाक्यामध्ये शाल आणि विल असेल हेल्प वर्ब, तर डोळे झाकून तुम्हाला दिलेलं वाक्य नक्कीच फ्युचर टेन्समध्ये असणार आहे. परंतु दिलेलं वाक्य हे नक्की कोणत्या फ्युचर टेन्समध्ये असणार आहे त्याचे एकूण 4 प्रकार आहेत पहा. सिंपल फ्युचर टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. तर एकूण 4 प्रकारामध्ये कसं आहे चला तर पाहूयात. जर तुमच्या वाक्यामध्ये शाल किंवा विल असेल आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म दिला असेल तर ते वाक्य सिंपल फ्युचर टेन्स या काळामध्ये आहे असं लिहिलं जातं. तर वाक्यरचना कशी येते पहा, आय शाल सिंग अ सॉन्ग. त्यानंतर पहा जर तिथं वी असेल तर कशी वाक्यरचना येणार आहे, वी शाल सिंग अ सॉन्ग. आणि त्यानंतर जर ही शी किंवा इट दे यासारखे जर करता आले तर वाक्यामध्ये विल हा हेल्प वर्ब घेतला जातो. तर चला तर पाहूयात. ही असेल तर
ही विल सिंग अ सॉन्ग. शी असेल तर शी विल सिंग अ सॉन्ग. दे असेल तर दे विल सिंग अ सॉन्ग. त्यानंतर इट असेल तर इट विल सिंग अ सॉन्ग. तर अशा प्रकारे सिम्पल फ्युचर टेन्समध्ये वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरला जातो आणि विल किंवा शाल यापैकी कर्त्यानुसार कोणतं हेल्प वर्ब वापरायचे ते लक्षात ठेवायचं. फक्त आय आणि विला शाल हे हेल्प वर्ब यूज केलं जातं आणि विलला काय केलं जातं, शी, ही, इट, दे या सारख्या ठिकाणी किंवा कोणत्याही नावाच्या ठिकाणी विल हे हेल्प वर्ब वापरलं जातं. त्यानंतर पुढचं असणार आहे कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ. यामध्ये भविष्यकाळात क्रिया अपूर्ण राहिलेली असते. याची वाक्यरचना पहा. शालसोबत बी हे हेल्प वर्ब ॲड केलं जातं आणि तुमच्या वर्बला आयएनजी मेन जी वर्ब असणार आहे त्याला आयएनजी लावायचं आणि आहे असं वाक्यरचना करायची आहे. पहा, आय शाल बी सिंगिंग अ सॉन्ग. वी असेल तर कसं येते पहा वाक्य, वी शाल बी सिंगिंग अ सॉन्ग. त्यानंतर शी असेल तर शी विल बी सिंगिंग अ सॉन्ग. ही असेल तर ही विल बी सिंगिंग अ सॉन्ग. किंवा एखादं नाव वापरूया जसं की राम, राम विल बी सिंगिंग अ सॉन्ग. जसं की रोहिणी विल बी सिंगिंग अ सॉन्ग. तर लक्षात ठेवा कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये शाल प्लस बी आणि तुमचा मेन वर्बचा आयएनजी फॉर्म तिथं लिहायचा आहे. त्यानंतर पुढचं असणार आहे पहा परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. भविष्यकाळात क्रिया पूर्ण झालेली असते त्यामुळे यामध्ये हॅव हे काय केलं जातं, शालला ॲड केलं जातं हेल्प वर्ब आणि तुमचा जो मेन वर्ब असणार आहे त्याचा थर्ड फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल फॉर्म तुम्हाला इथं काय करायचं आहे, घ्यायचा आहे. तर वाक्य कसं होणार आहे पहा, आय शाल हॅव संग अ सॉन्ग. जर तिथं ही असेल तर कशी वाक्यरचना येणार आहे पहा, ही विल हॅव संग अ सॉन्ग. शी करता असेल तर शी विल हॅव संग अ सॉन्ग. त्यानंतर जर तिथं तुम्हाला काय असणार आहे, वी असेल तर वी शाल हॅव संग अ सॉन्ग. त्यानंतर दे असेल तर दे विल हॅव संग अ सॉन्ग. तर अशा प्रकारे परफेक्ट फ्युचर टेन्सची वाक्यरचना ही येणार आहे आणि यामध्ये परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये संग म्हणजे वर्बचं थर्ड फॉर्म यूज केलेलं असतं प्लस विल किंवा शालसोबत हॅव हे काय असणार आहे, हेल्प वर्ब असणार आहे. हे तुम्हाला ट्रिक आहे पहा परफेक्ट फ्युचर टेन्स ओळखण्याची. त्यानंतर पुढचं असणार आहे पहा फ्युचर टेन्सचा परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. दिलेले वाक्य पूर्ण भविष्यकाळात आहे हे कधी ओळखायचं, शालसोबत हॅव तर असणार आहे हेल्प वर्ब प्लस बीन असेल तर दिलेलं वाक्य हे परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये आहे असं म्हटलं जातं. तर वाक्यरचना कशी येणार आहे पहा, आय शाल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. त्यानंतर जर तिथं वी हा करता असेल तर वी शाल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. जर तिथं शी असेल तर शी विल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. ही करता असेल तर ही विल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. एखादं नाव घेऊया जसं की सचिन, सचिन विल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. तर डोळं झाकून काय लक्षात ठेवायचं, शाल किंवा विल ह्या हेल्प वर्बसोबत हॅव प्लस बीन आणि तुमचा वर्बचा आयएनजी फॉर्म असेल तर दिलेलं वाक्य हे परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये आहे हे ओळखलं जातं. तर अशा प्रकारे आपण एकूण एक वाक्य 12 प्रकार दिलेल्या 12 काळाच्या प्रकारामध्ये कसं फिरवायचं हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि मला कमेंट्समध्ये हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. पुढील कोणत्या इंग्लिश ग्रामरच्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे हे देखील मला नक्कीच कळवा आणि शट या वर्बचा सेकंड आणि थर्ड फॉर्म काय असणार आहे हे पण नक्कीच कळवा आणि तुमचं सराव देखील होणारच आहे पहा या सुट्ट्यांमध्ये आणि नक्कीच तुम्ही इंग्लिश या ग्रामर सेक्शनच्या सिरीजमध्ये नक्कीच तुम्हाला काय होणार आहे ह्याचा फायदा हा होणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहत जा कारण हा व्हिडिओ जरी लेंदी असेल जसं की 20 मिनिटाचा 15 मिनिटाचा किंवा पार्ट 1 पार्ट 2 मध्ये एक 5 किंवा 10 मिनिटाचं असेल तरी देखील तुम्ही ते संपूर्ण पहा जेणेकरून तुमचं काय होणार नाही तर यामध्ये कोणताही पार्ट चुकणार नाही आणि तुम्ही यामध्ये अगदी परफेक्ट सॉल्व टेन्स यामध्ये आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा देखील क्लिक करा. तर थँक्यू सो मच. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त रहा.